हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर हे गावठी टोमॅटो आहेत आणि अगदी लालबुंद असे टोमॅटो. तर एवढे फ्रेश टोमॅटो भेटलेत, त्यामुळं असं म्हटलं की आता आपण याचं सार बनवावं. खूप दिवस झाले टोमॅटो सार बनवलं नव्हतं. तर त्यासाठी हे सगळे टोमॅटो मी स्वच्छ पाण्यानं आधी धुवून घेतलेत. त्यानंतर त्याचे देठ काढलेत आणि त्याला असे आपल्याला वांग्याला ज्याप्रमाणे काप देतो तसे 4 मधोमध काप द्यायचे आहेत. तर अशा प्रकारेच मी आता बाकी सगळे टोमॅटोचेही देठ काढून त्याला काप देणार आहे. त्यानंतर आता ते आपण एका पातेल्यामध्ये शिजवून घेणार आहोत. तर पातेल्यामध्ये घेतलेलं आहे पाणी आणि त्यामध्ये हे टोमॅटो घातलेले आहेत. तर साधारणतः हे 6 टोमॅटो म्हणजे अर्धा किलो टोमॅटो आहेत आणि त्याचबरोबर मी हे 2 छोट्या साईजचे कांदे तेही त्याला साल काढून काप देऊन घेतलेत आणि आता हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर आता मी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर आणि आता त्याला उकळी पण यायला लागली. एक 5 ते 10 मिनटात आपले हे टोमॅटो शिजून जातील. तर आता ते टोमॅटो शिजले की त्याचे साल जे आहेत तर ते वेगळे व्हायला लागतात. तर बघू शकता आता आपले टोमॅटोही शिजले गेलेत. तर आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर एक एक करत मी झाऱ्याच्या मदतीनं ते नितळून काढून घेतलेले आहेत आणि आता ते थंड करून नंतर आपण त्याचे साल काढून घेणार आहोत. तर शिजल्यामुळं कसे टोमॅटो सहज त्याची साल निघली जाते. तर आता मी सगळ्या टोमॅटोचे साल जे आहेत ते काढून घेतलेत आणि टोमॅटो थंडही झालेत चांगले. तर आता आपण ते घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर मोठ्या साईजचं मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये हे टोमॅटो आणि कांदे जे आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर हे ओलं खोबरं आहे. तर अर्धी वाटी ओलं खोबरं घातलं आहे. त्यानंतर लसूण, जिरे, धने आणि बडीशोप. तर लसूण 10-12 पाकळ्या आहेत आणि बाकी 1-1 चमचा धने, जिरे आणि बडीशोप घेतलेले आहे. तर ते सगळं आपल्याला एकत्रित वाटायचं आहे. तर वाटताना गरज वाटली तर थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं बारीक ते वाटून घ्यायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते गाळून घेऊ शकता, पण मी ते असंच यूज केलं आहे. त्यानंतर आता करूयात फोडणीची तयारी. तर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये 2 चमचे तेल गरम केलं आहे. मोहरी आणि हिंग तडतडलं की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत मिरची पावडर. तर ही काश्मीरी लाल मिरची पावडर मी चांगले 3 चमचे घातलेले आहे. ती काही फार तिखट नसते. आणि त्यानंतर अर्धा चमचा घातलेली आहे हळद आणि त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे आपण टोमॅटोची प्युरे केलेली. तर छान असा त्याला अगदी चरचरीत तडका बसेल अशा टाईप आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे आणि ते जरा घट्टसर होतं तर त्यामध्ये लागेल असं थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे. तर तुम्हाला किती पातळ हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता. त्यानंतर हे कोकमचे तुकडे घातलेले आहेत 2 ते 3 आणि घालायचं आहे चवीनुसार मीठ. तर कोकम तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटो वाटत असताना त्यामध्ये घातलं तरी चालेल. पण मी ते नंतर घातले कारण जास्त आंबट होऊ नये म्हणून. आणि चवीनुसार मीठ घातलं आणि आता टेस्ट बॅलन्सिंगसाठी म्हणून थोडीशी अगदी अर्धा चमचा साखर घातली आहे. ती ऑप्शनल आहे. तुम्हाला हवी असेल तर घाला किंवा नाही घातली तरी चालेल किंवा साखरेऐवजी गूळ घातलात तरी चालेल. आणि आता त्याला आपल्याला उकळवून घ्यायचे. तर चांगले मी एक 10 मिनटं ते उकळवून घेतलं आहे आणि उकळत असताना शेवटी त्यामध्ये घालायचे आहेत त्रिफळा. तर हे मी 4 त्रिफळा घातलेले आहेत. तर त्याने कशी सारला टेस्ट खूप छान येते. तर तुम्ही नक्की टोमॅटो सार जर कधी करणार असाल तर त्यामध्ये त्रिफळा घाला आणि असं उकळीमध्ये घातलं ना की त्याची टेस्ट खूप छान येते. तर आणि त्रिफळा घातल्यानंतरही ते मी उकळवून घेतलं आहे चांगलं आणि आता आपलं टोमॅटो सार रेडी झाले. तर मी ते भातासोबत सर्व्ह केलं आहे. तर भाताची मुदी करून घेतलेली आहे आणि त्यावर घातलेलं आहे टोमॅटो सार. तर बघू शकता दिसायलाच ते एवढं म्हणजे चटपटीत असं दिसतंय. तर त्याची टेस्ट तर खूप छान. अगदी ते प्यायलाही छान लागतं किंवा चपातीबरोबर, फुलक्यासोबत आणि भातासोबत तर काय अगदी छानच त्याची टेस्ट लागते. तर मी तर मधून-अधून हे अशा प्रकारे सार बनवत असते. तर तुम्ही जर अजून नसेल ट्राय केलं कधी तर नक्की माझ्या या पद्धतीनं टोमॅटो सार बनवून बघा. आणि मी बनवलेली ही टोमॅटो सार याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू.